तुम्हाला पण कधी हा प्रश्न पडलाय का की आपण नवरात्री का साजरी करतो, नवरात्री 9 दिवसच का, त्यामागची पौराणिक कथा काय आहे? नमस्कार, मी प्रताप. आज मी तुम्हाला सांगणार आहे नवरात्रीच्या मागची ती पौराणिक कथा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नवरात्री साजरी करण्याच्या मागे 2 पौराणिक कथा आहे. पहिली कथा, महिषासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपस्या करून वरदान मागितले की कोणताही देव, मानव किंवा दानव त्याला मारू शकणार नाही. त्याला वाटलं स्त्रीकडून मरणं अशक्य आहे, म्हणून तो स्त्री बोललाच नाही. वरदान मिळाल्यावर महिषासुराने स्वर्गावर आक्रमण करून देवांना पराभूत केले आणि सगळीकडे हाहाकार गाजवला. त्यामुळे ब्रह्म, विष्णू, शिव आणि इतर सर्व देवांनी आपली शक्ती एकत्र करून दुर्गा मातेची निर्मिती केली. दुर्गा मातेने 9 दिवस 9 रूप घेऊन महिषासुराशी युद्ध केलं आणि 10व्या दिवशी त्याचा वध केला. या विजयाच्या स्मरणार्थ आपण नवरात्रीचे 9 दिवस देवीच्या 9 रूपांची पूजा करतो, विजयाचं प्रतीक म्हणून. दुसरी कथा रामायणाशी जोडलेली आहे. असं म्हणतात, भगवान रामाने देवी दुर्गेची 9 दिवस उपासना करून रावणावर विजय मिळवण्यासाठी शक्ती प्राप्त केली आणि दसऱ्याच्या दिवशी रावणाचा वध केला. म्हणूनच नवरात्री हे आत्मशुद्धी, संयम आणि विजयाचे प्रतीक मानले जाते. आणि नवरात्र म्हणजे आपण आपल्या आतल्या रावणावर विजय मिळवण्याचा उत्सव आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.